निमेश राऊत आलाय. चांगला फटका परत येथे छोटासा क्षेत्ररक्षक फंबल झाला होता. चांगली केली परंतु एकच धाव मिळाली संघाचा आणि स्वतःचं खातं उघडलंय. चांगली गोल आला स्ट्राईकवर. चांगला फटका आला. हा सामना आहे. चेंडू होता आणि इथे धावपट्टी जमतात. चांगले षटक पाहायला मिळते. इथे मात्र 4 धावांसाठी कोणाची विनंती समजावून सांगेल. शेवटच्या चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन आणि लेन मध्ये फरक केला आणि इथे बीट केले अल्पेश राऊतला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात 1 बाद 9 धावा. अभय स्पोर्ट्स गुंठ्याची गोटी संघाच्या. नितेश ठाकूर जरा वेळ वाचवायचा. आदेश दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. चांगला गोलंदाज आहे. नवोदित गोलंदाज आहे. स्ट्राईकवर मात्र निमिष आहे. मागच्या मॅचचा हिरो होता. षटकाप्रती फेकलं होतं. मात्र चेंडू इथे खाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाही. केलाही नाही. सुहास्थ्य असताना नेमकटीच्या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या परंतु एकच धाव आलाय. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या 10. फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय निर्धाव. जराशी गोलंदाजी आदित्यची गोल पाहिल्याने चांगला निरीक्षण करतो आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतो. गट लागली आणि अल्पेश राव बाद झालाय.
आजचे दोन्ही फलंदाज या धावसंख्येवर दोन फलंदाज बाद झालेला आता माझे तेजस आलाय स्ट्राईक एखाद्या फलंदाज तेजस खराब चेंडू इथे मंजरकडून एक अमांतर धाव मिळेल 11 धावा जमा केल्यापर्यंत कोणत्याची मोठी संघाने हा चेंडू सुद्धा हवेत आहे नाही झाला परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आदेशकडून आतापर्यंत पूर्णपणे जमवून ठेवलं फलंदाजांना कोणताही मोठा फटका मारून देत नाही आदेश रवी ठाकूर अध्यक्ष नक्कीच खुश असतील ही मॅच नक्कीच लाईव्ह पाहत असतील आदेशच्या गोलंदाजीवर आज ते खूप खुश असतील परंतु अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 चेंडूंमागे कशी गोलंदाजी करतो आदेश पुन्हा एकदा चकवलंय फलंदाज निमिषला परंतु हा चेंडू स्वेर आलाय मात्र पुन्हा एकदा स्लो रनचा वापर केलाय रक्षण चांगलं झालंय आणि थ्रो सुद्धा चांगला झाला एकच धाव मिळेल सौर्या धावा किती झाल्या 14 इथे रिव्हर्स वाटप केला सुंदर क्षेत्ररक्षण रनआउटची संधी तेजस बॅक टू दी पेव्हिलियन तिसरा मोठा हादरा अभय स्पोर्ट्स सुटेची गोटी संघाला विशाला लाईक फलंदाजीसाठी 14 धावसंख्येने फलंदाज बाद झालेत पहिला चेंडू मात्र सुटलाय एक धाव मिळेल प्रयत्न चांगला होता राजा काय करत होता बॅटिंग करत होता एक धाव मिळाले पण या धाव फलकाला मोठे फटके मारावे लागतील फटका लक्ष आहे लाजवाब क्या सागर ओले लाजवाब क्या दिनेश पाटील
फटका आला. चेंडू सीमा रेषा बाहेरच्या धावांसाठी बाहेरच्या आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या आपल्या या ओव्हर मध्ये आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. मोठा फटका आला तर नक्कीच 29 वर जाऊन पोहोचेल धावसंख्या. चांगला फटका म्हणतो क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू पण बाउल सीमा रेषा बाहेरच्या धावांसाठी ऋषीचं चांगलं योगदान. राऊत सज्ज झालेला आहे. सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. पहिलं षटक पहिल्या षटकातील पहिला चेंडू अल्पेश राऊत. पहिल्या चेंडूला टॅप केलंय, कट केलंय. थर्ड मॅन एरियातून चेंडू जातोय सीमारेषेकडे. पाहूया काय घडणार, चौकार होणार का. सुरेख देखना फटका मैदानात आपण पाहिलं. चेंडूचा अभ्यास केला खऱ्या अर्थानं. चेंडू थोडा मागे होता. चेंडूला हलक्या हातानं थर्ड खातं खोललं जातं. इथे नितेश ठाकूरचा आपण पाहूया. लाजवाब देखना फटका. पंचाच्या वरून चेंडू जातोय सीमापार. षटकार
पहिल्या चेंडूवर येतोय चौकार सुद्धा आलेला आहे चौकारामध्ये फलंदाजी मैदानात साकारला जेव्हा समालोचनाला सुरुवात केली त्याच वेळेला थोडासा फलंदाज आहे त्याच्याकडे संयम क्रिकेट आहे पहिल्या चेंडूला हल्ली आला बॅट केलं होतं आपल्या पाहिलं फटका गेला असा चेंडू राहिला असा आपण राहिला चेंडूचा षटकार अल्पेश राऊतचा चांगला समाचार घेतलाय नितेशने तब्बल 19 धावा कुठल्या आता मात्र गोलंदाजी मार्ग आलाय सुहास रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज रनआउट स्वरूपात बाद पहिला आदरा 19 या धावसंख्येवर रनआउट स्वरूपात आलाय थोडस कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि इथे सागर होळे बॅक टू द पॅव्हिलियन त्याची अकरा चेंडू आणि 9 धावा सुहास गोलंदाजी मार्कवर चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे फंबल झालाय चोवीस धावा धाव फलकावर लागल्या जोर कळसा अपील आणि फलंदाज बाद चेंडू धावांची गरज असेल राऊंड जिंकणं सेकंड राऊंड जिंकणं संघाला चांगला फटका कटून काढलाय आणि एकच समाधान मानले पण तिने 26 धावा धाव फलकावर लागल्या 2 धावांची गरज आहे
7 चेंडूंचा 6 बाकी आहे 2 धावा आहे 2 काढेल का सूरज भगत चांगला फटका आहे क्षेत्रक्षण सुद्धा चांगलं झालंय एका धावेवर समाधान धावेची गरज असेल 6 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल निमेश राऊत शेवटचे षटक घेऊन आला एक धाव वाचू शकतो क्रिकेट आहे इथे मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक नाहीये पण पाऊस सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी विजयी होतोय विक्रम खारीक पडत संघ